सकाळी सकाळी लवकर उठल्यावर मस्तपैकी फ्रेश झालो. मी म्हणलं आता रिकामा उद्योग करायपेक्षा चला मळ्यात जाऊन येऊ. वावरात गेल्यावर मी तुरीच्या शेंगा पाहिल्या, पण आता तुरीच्या शेंगा पाहिल्यावर कुठं तोंड गप राहतंय का? तुरीच्या शेंगा खाऊन झाल्यावर इकडे घराकडे आलो. माझ्या साल्याचं पोरग एवढं अवचिंद ते बसलं ना बैलगाडी चालवायला. मी त्याला म्हणलो, ए बाबा रिकामा उद्योग नको करू. माझ्या पोरीनं तर नुसता पेरूवर दणका उठवलाय. मी तिला म्हणलो, अगं बाई आता तू किती पेरू खाती? मी म्हणलो, अरे वैभव तिकडे पाय ना जरा, कुत्र्याचे पिल्ल ना तिकडे बॉम्ब मारू राहिले. इकडे या पोरांनी परत पेरू तोडून आणले खायचं काम चाललंय. त्यांना पेरू खाताना पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी 2-3 पेरू तोडून आणले खाल्ले. पाण्याच्या टाकीवर जाऊन हात धुतले. कुत्र्याचे पिल्ल लयच बॉम्बा मारित होते. त्यांना ताटलीत दूध दिलं प्यायला. त्यांना ताटात दूध प्यायला दिल्यावर असे तुटून पडले जसं काय महिन्यापासून दूधच प्यायला नव्हतं त्यांनी. माझ्या साल्याची काय गंमत चालली मला काय कळाना. नुसते पाईपाचे तुकडे गोळा करू राहिलाय. मी आपली गंमत पाहत उभं राहिलो. काळ्या पाईपाचे लांब लांब तुकडे बांधून बैलगाडीमध्ये टाकायचं काम चाललं होतं. मी त्याला म्हणलं, अरे नेमकी भानगड काय चालली? त्याची झाली मोकार गणगण. तो तर लागला डोकं खाजवायला. तो मला म्हणतो, दाजी तुम्ही रिकाम उद्योग करू नका, तिकडे जाऊन बसा बरं. मी पोरीला म्हणलो, चाल ग राजेश्वरी आपण व्हिडिओ बनवू. ती लागली हसायला. आता बघा हा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.